नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा शिक्षक पात्रता परीक्षा टेट परिसर अभ्यास इयत्ता 5वी या 5वीच्या पुस्तकावर आधारित जे प्रश्न टेट पेपर 1 आणि 2 साठी उपयुक्त आहेत असेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे, म्हणून मोस्ट आयएमपी असणारे प्रश्नच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। शिक्षक पात्रता परीक्षा टेट यासाठी महत्त्वपूर्ण त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षेसाठी देखील उपयुक्त असणारी प्रश्नांची मालिका पार्ट 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत। चला, पहिला प्रश्न आहे, त्रिगुणी लस कोणत्या आजाराला प्रतिबंध करते? पर्याय: घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, खरुज नायटा प्लेग, धनुर्वात घटसर्प कॉलरा, टायफॉइड कॉलरा व जुलाब। सांगायचं, सर्वांनी उत्तर द्यायचे। पहा, हा स्वल्पविराम या ठिकाणी घटसर्प याच्या ठिकाणी पाहिजे होता इथं। पहा, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात त्रिगुणी लस कोणत्या आजाराला प्रतिबंध करते? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी त्रिगुणी ही लस त्या ठिकाणी काय केली जाते? टोचली जाते। पहा, म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, मूल जन्माला आल्यावर लगेच त्याला कोणती लस टोचली जाते? पहा, मोस्ट आयएमपी प्रश्न आहे। पहा, मूल जन्माला आल्यावर लगेच त्याला कोणती लस टोचली जाते? पर्याय 1 आहे त्रिगुणी, पर्याय क्रमांक 2 आहे श प्रतिबंधक लस, पर्याय क्रमांक 3 पोलिओ आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। पहा, ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचं उत्तर येते त्यांनी कमेंट करून सांगितलं तरी देखील चालणार आहे। पहा, मूल जन्माला आल्यावर लगेच त्याला कोणती लस टोचली जाते? सांगा लवकर झटपट। पहा, त्याचं उत्तर आहे क्षय प्रतिबंधक लस, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे। काय? क्षय प्रतिबंधक लस। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे किती मीटर लांबीचे असते? पर्याय क्रमांक 1 5 मीटर, 8 मीटर, 6 मीटर आणि 7 मीटर। प्रौढ व्यक्तीमध्ये जे लहान आतडे आहे ते किती मीटर लांबीचं असतं? चला सांगा लवकर। त्याचं उत्तर आहे 7 मीटर लांबीचे। किती? 7 मीटर लांबीचे। त्यानंतर पुढचा आणि मोस्ट आयएमपी प्रश्न, प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे किती मीटर लांबीचे असते? 8 मीटर, 1.5 मीटर, 5 मीटर आणि 3 मीटर। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1.5 मीटर। किती? 1.5 मीटर। चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? बरोबर। पहा, आता या ठिकाणी त्यांना पदार्थ म्हणजे शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता असा प्रश्न आहे। पहा, प्रिंटिंग मिस्टेक या ठिकाणी झालेली आहे। शरीरातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? कॅल्शियम, अस्थि, एनॅमल आणि त्वचा। चला पाहूया, शरीरातील सर्वात कठीण पदार्थ, जसा हिरा सगळ्यात कठीण आहे तसं शरीरातील कोणता हे आहे घटक की तो सगळ्यात कठीण आहे? त्याचं उत्तर आहे पहा एनॅमल। कोणता? एनॅमल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 शरीरातील सर्वात कठीण पदार्थ। श्वसन संस्थेत कोणाचा समावेश होतो? नाक, फुफ्फुसे, श्वासपटल यापैकी सर्व। पहा, श्वसन संस्थेमध्ये नाक, फुफ्फुसे, श्वासनलिका, श्वासपटल या सर्वांचा श्वसन संस्थेमध्ये समावेश होतो, म्हणून याचं उत्तर आहे यापैकी सर्व। त्यानंतर पुढचा 7वा प्रश्न आहे, पहा, मानवी शरीराला प्रामुख्याने ऊर्जा कशामुळे मिळते? पहा, प्रामुख्याने ऊर्जा कशामुळे मिळते हे विचारले। पहा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शर्करा, कर्बोदके या सर्वांपासून मानवाला ऊर्जा मिळते, पण प्रमुख स्रोत कोणता आहे? तर प्रमुख स्रोत आहे, चला माहित असेल तर सांगा, मानवी शरीराला प्रामुख्याने ऊर्जा कशामुळे मिळते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्बोदके। कशापासून मिळते? तर कर्बोदक्यांपासून। त्यानंतर ऊसामध्ये कोणत्या प्रकारची शर्करा असते? लॅक्टोज, सुक्रोज, ग्लुकोज यापैकी नाही। सांगा, ऊसामध्ये कोणत्या प्रकारची शर्करा असते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुक्रोज। कोणती? सुक्रोज नावाची शर्करा त्यामध्ये ऊसामध्ये असते। पहा, त्यानंतर 9वा मोस्ट आयएमपी प्रश्न, तंतुमय पदार्थांना टिंबटिंब असेही म्हणतात? चोथा, विष्ठा, शर्करा, कर्बोदके। तंतुमय पदार्थांना काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चोथा असे म्हणतात। काय म्हणतात? चोथा। त्यानंतर 10वा प्रश्न, पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? प्रथिने, जीवनसत्वे, कर्बोदके आणि खनिजे। पिष्टमय पदार्थ, शर्करा, तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? तर काय म्हटलं जातं? कर्बोदके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा 11वा प्रश्न आहे, शरीर बांधणीसाठी प्रामुख्याने कशाची आवश्यकता असते? चला सांगा, शरीर बांधणीसाठी कशाची आवश्यकता असते?
कर्बोदकांची, प्रथिनांची, जीवनसत्वांची आणि खनिजांची. पहा, मानवी शरीर बांधणीसाठी कशाची आवश्यकता असते? झटपट उत्तर द्यायचे. त्याचं उत्तर काय आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रथिनांची आवश्यकता असते. शरीर बांधणीसाठी प्रामुख्याने कशाची आवश्यकता असते? तर प्रथिनांची. रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी टिंबटिंब उपयोगी पडतो. 12वा प्रश्न आहे. रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी कशाची गरज पडते? कार्बन, कॅल्शियम, लोह, सर्व. पहा, याचं उत्तर आहे सर्व. पर्याय क्रमांक 4. रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी कार्बनची गरज असते, कॅल्शियमची गरज असते आणि लोहाची देखील गरज असते. त्यानंतर 13वा प्रश्न आहे. कोंडा कोणता पदार्थ आहे? कोंडा हा कोणता पदार्थ आहे? पिष्टमय पदार्थ आहे, तंतुमय पदार्थ आहे, स्निग्ध पदार्थ आहे की कर्बोदके आहे? कोंडा हा कोणता पदार्थ आहे? चला सांगा झटपट. कोणता? तंतुमय पदार्थ. पहा, स्पर्धा परीक्षेसाठी TAT असेल, त्याचबरोबर केंद्र प्रमुखांची देखील जी परीक्षा होणार आहे याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. चला आता 14वा प्रश्न आहे. टिंबटिंब एक थर आपल्या त्वचेखाली असतो. स्निग्धाचा, अंतरिंद्रियाचा, चरबीचा आणि बलकचा. टिंबटिंब एक थर आपल्या त्वचेखाली असतो. तर आपल्या त्वचेखाली कोणता थर असतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चरबीचा. कशाचा? चरबीचा. त्यानंतर 15वा प्रश्न आहे. पहा, मोस्ट IMP प्रश्न आहेत. पहा आता हे सर्व. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना काय म्हणतात? शरणवने, चरणवने, जंगले, वने. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शरणवने. काय म्हणतात? शरणवने. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवरायांना काय म्हटलं जातं? तर शरणवने असं म्हटलं जातं. त्यानंतर WWF या आंतरराष्ट्रीय संस्थेचा फुल फॉर्म काय? वर्ल्ड वाईड फाउंडर, वर्ल्ड वेब फ्युचर, वर्ल्ड वाईड फॉल, वर्ल्ड वाईड फंड. तर WWF या आंतरराष्ट्रीय संस्थेचा फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड वाईड फंड. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे. नानज पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे. चला, ज्यांना उत्तर येते नानज पशु अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सांगायचं आहे. चला, 17वा प्रश्न आहे. नानज पक्षी अभयारण्य कुठं आहे? नानज कुठं आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सोलापूर. कुठं? सोलापूर. सोलापूर या ठिकाणी काय आहे? नानज पक्षी अभयारण्य आहे. त्यानंतर कापड गिरण्यासाठी जगप्रसिद्ध ठिकाण कोणते? काठमांडू, मुंबई, जिनेवा, सिंगापूर. कापड गिरण्यासाठी जगप्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 2, मुंबई. कापड गिरण्यासाठी जगप्रसिद्ध असणारं ठिकाण मुंबई हे आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि IMP मोस्ट आणि व्हेरी IMP प्रश्न तो म्हणजे लखनवी चिकन हा कशाचा प्रकार आहे? कवितेचा, चिकनचा, गाडीचा, साडीचा. लखनवी चिकन हा कशाचा प्रकार आहे? त्याचं उत्तर पाहूया. कोण सांगतंय? अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पहा, लखनवी चिकन हा कशाचा प्रकार आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, साडीचा. कशाचा प्रकार आहे? साडीचा. लखनवी चिकन कशाचा प्रकार? लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे साडीचा. त्यानंतर 20वा प्रश्न. कोणत्या जिल्ह्यातील इचलकरंजीचे कापड प्रसिद्ध आहे? कोणत्या जिल्ह्यातील इचलकरंजीचे कापड प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक सांगा. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूर. त्याचं उत्तर आहे पहा 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोल्हापूर. कोल्हापूरचे. त्यानंतर इन्सॅटचा फुल फॉर्म काय? इंडियन नॅशनल सिस्टीम, इंडियन नॅशनल सॅटेलाइट, इंडियन नॅशनल टुरिझम सॅटेलाइट. त्याचं इन्सॅटचा फुल फॉर्म काय? इंडियन नॅशनल सॅटेलाइट. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढचे प्रश्न पाहूया. आपल्या भारत देशामध्ये अन्न संरक्षण कायदा केव्हा करण्यात आला? 22वा प्रश्न आहे. 1990, 2021, 2013, 2020. आपल्या भारत देशामध्ये अन्न संरक्षण कायदा केव्हा करण्यात आला? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2013 या साली. त्यानंतर 23वा प्रश्न. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला काय म्हणतात? नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, खरीप शेती, रब्बी शेती. पहा, नैसर्गिक पदार्थाचा वापर करून जी शेती केली जाते त्याला काय म्हणतात? त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, सेंद्रिय शेती. काय म्हणतात? सेंद्रिय शेती. त्यानंतर कोणत्या धान्याच्या बियाणात सुधारणा घडून डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी हरित क्रांती केली? पहा, आता हरित क्रांतीचे जनक आपण म्हणतो डॉक्टर M.S. स्वामीनाथन.
पण पहा प्रश्न कसा विचारलाय की कोणत्या धान्याच्या बियाणात सुधारणा घडून डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी हरित क्रांती केली, हे देखील खूप महत्वाचं आहे, माहिती असणं आपल्याला. गहू ज्वारी, गहू बाजरी, बाजरी ज्वारी, गहू तांदूळ याचं अचूक उत्तर आहे तर गहू आणि तांदूळ या धान्याच्या बियाणात सुधारणा करून डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी हरित क्रांती केलेली आहे. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गहू तांदूळ. त्यानंतर 25वा प्रश्न, जून ते ऑक्टोबर यापर्यंतच्या हंगामाला काय म्हणतात? रब्बी हंगाम, खरीप हंगाम, मिश्र हंगाम यापैकी नाही. जून ते ऑक्टोबर पर्यंतच्या हंगामाला काय म्हणतात? चला बोला, रब्बी, खरीप, मिश्र यापैकी नाही. सांगा पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? 25वा प्रश्न कोणता? जून ते ऑक्टोबर त्याला काय म्हणतात? खरीप हंगाम. काय म्हणतात? खरीप हंगाम, म्हणजे पर्याय क्रमांक 2 अचूक. त्यानंतर ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामाला काय म्हणतात? रब्बी हंगाम, उन्हाळी हंगाम, खरीप हंगाम, मिश्र पिके. काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे रब्बी हंगाम. काय म्हणतात? ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामाला काय म्हणतात? रब्बी हंगाम, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आपलं आहे. पहा त्यानंतर एजॉल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? पहा राज्य आणि राजधान्या हे देखील आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. आता एजॉल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? चला सांगा. मिझोराम, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार. कशाची राजधानी आहे एजॉल? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिझोराम या राज्याची राजधानी काय आहे? एजॉल आहे, मिझोराम. त्यानंतर 28वा मोस्ट IMP प्रश्न पहा, भारतीय सर्वेक्षण संस्थेने नकाशे तयार करताना राखीव वने याच्यासाठी कोणते चिन्ह आणि खुणा वापरलेले आहे? पहा PO, RE, RF आणि FR सांगायचे सर्वांनी. राखीव वने याच्यासाठी कोणता चिन्ह किंवा खुणा वापरल्यात? रिझर्व फॉरेस्ट RF. कोणतं? RF. राखीव वने म्हणजेच रिझर्व फॉरेस्ट RF, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे 28व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, पूर्वी नकाशे तयार करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जात? उठावदर्शक पद्धत, प्रकाश छाया पद्धत, रंग पद्धत आणि यापैकी नाही. हा देखील मोस्ट IMP प्रश्न आहे. पहा पूर्वी नकाशे तयार करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जात? त्याचं अचूक उत्तर आहे प्रकाश छाया पद्धत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 30वा आणि इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यासातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न म्हणजेच आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा केला जातो? चला बोला. 21 सप्टेंबर, 22 सप्टेंबर, 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट. त्याचं अचूक उत्तर आहे 21 सप्टेंबर. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा 21 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. अशा पद्धतीने आपण हा या ठिकाणी इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे जे परीक्षेला येतील असेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, कारण की शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये त्यांना पास होण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असणारे व्हिडिओ आपल्या VPN गुरु या चॅनलवरती आपण प्रसारित करत असतो. धन्यवाद.